आपलं संविधान हे मुळात भारतीय नाहीच, ते परक्यांकडनं आपण घेतलेलं आहे याची कुजबूज आता पुन्हा सुरू झालेली आहे. पण हे सगळं करत असताना खरंच संविधानाचं महत्त्व आपण मानतोय का? एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट किंवा CBI यासारखी सरकारची इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज असतील, त्यांची कामं ही जणू काही ते सरकारच्या शाखा असल्यासारखी चालतात असा सरसकट आरोप हल्ली केला जातो. विविध प्रकारची विषमता ही सतत वाढतीये अशी तक्रार अनेक अर्थतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ सतत करत असतात. तर देशातल्या फक्त 10% लोकांकडे तब्बल 73% संपत्ती आहे. पटकन लक्षातही घेतले जात नाहीत, ते खटले चालवलेही जात नाहीत. म्हणजे नागरिकत्वाचा दर्जा हा मागे पडून त्याच्या जागी आपण प्रजेच्या म्हणजे सरकारची कृपा आपल्यावरती आहे असं मानणाऱ्या माणसांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलेलो आहोत. की संविधानाचा गळा घोटण्याचं काम जर दुसरं कोणी करत नसेल तर खुद्द संविधानाचं पद भोगणाऱ्या राज्यपालांकडनं ते सरसकट केलं जातं. आपले अधिकार आणि आपल्या मागण्या प्रस्थापित करू पाहतात आणि मग सरकार त्यांच्या विरोधात कारवाया करतं असं चित्र आपल्याला दिसतं. नमस्कार. 26 नोव्हेंबर हा आपल्या संविधानाच्या दृष्टीने एक खास दिवस आहे. याचं कारण असं की 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपलं संविधान सभेमध्ये मान्य झालं आणि त्यामुळे एका अर्थाने हा संविधान दिन असं मानला जातो. यावर्षी 26 नोव्हेंबरला आपल्या संविधानाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीला 74 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 75व्या वर्षामध्ये संविधान पदार्पण करत आहे. सध्या ज्या प्रकारे सगळ्या गोष्टींची इव्हेंट केली जाते ती जर लक्षात घेतली तर आता येत्या काळामध्ये कोणी संविधानाच्या पाया पडतील, कोणी संविधान डोक्यावर ठेवतील किंवा हवाई दल वापरलं जातं हल्ली, त्यामुळे हवाई दलातून संविधानावर पुष्पवृष्टीसुद्धा केली जाईल. पण हे सगळं करत असताना खरंच संविधानाचं महत्त्व आपण मानतोय का? किंवा व्यवहारामध्ये त्या संविधानाचा वापर कसा केला जातोय याचा विचार करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जो इशारा दिला होता तो असा होता की संविधान चांगलं की वाईट आहे एवढाच मुद्दा नसतो. एखादं संविधान कितीही चांगलं असलं तरी ते अंमलात आणणारी माणसं कशी आहेत याच्यावरती त्याची निष्पत्ती अवलंबून असते. त्यांच्या या इशाऱ्याप्रमाणे जर जायचं ठरवलं तर नेमकं सध्याच्या काळामध्ये आपण या संविधानाचा व्यवहार कसा करतोय, या संविधानाला खरंच आपण प्रतिष्ठा देतोय का? किंवा ज्याला कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी म्हणजे संवैधानिक नैतिकता असं बाबासाहेबांनी म्हटलं होतं, ती नैतिकता आपल्या राजकीय व्यवहारांमध्ये, आपल्या सार्वजनिक व्यवहारांमध्ये किती आहे हा प्रश्न खरा महत्त्वाचा आहे. हा प्रश्न काढण्याचं कारण असं की गेल्या ऑगस्ट महिन्यातच म्हणजे ऑगस्ट 23मध्ये एका सरकारच्या जवळ असलेल्या तज्ज्ञांनी आणि जे नीती आयोगाच्या कामाशी सहभागी आहेत त्यांनी वी द पीपल ऑफ इंडिया डिझर्व ए न्यू कॉन्स्टिट्यूशन असा लेख लिहिला होता. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्याला आता नव्या संविधानाची गरज आहे आणि हे उचलून धरणारे इतरही लोक मग थोडे थोडे हळूहळू पुढे यायला लागलेले आपल्याला दिसतात. सरकार पक्षाच्या जवळच्या स्वराज्य मार्ग या साप्ताहिकांनी तर लगेच त्यांचं म्हणणं कसं बरोबर आहे हे सांगायला सुरुवात केली. आपलं संविधान हे मुळात भारतीय नाहीच, ते परक्यांकडनं आपण घेतलेलं आहे याची कुजबूज आता पुन्हा सुरू झालेली आहे. आणि ही कुजबूज नवीन नाही, ती पार 47-48 पासून चालू असलेली कुजबूज आहे. आणि त्यामुळे नेमकं आपल्या संविधानाचा व्यवहार आपण कसा करतो हे तपासून पाहण्याची आत्ता वेळ आलेली आहे असं मला वाटतं. आपल्या संविधानामध्ये अनेक तपशील जरी असले तरी मुख्यतः 4 गाभ्याच्या तत्वांवरती हे संविधान उभं राहिलेलं आहे. पहिलं म्हणजे आपलं नागरिकत्व, दुसरं म्हणजे नियंत्रित पद्धतीचं सरकार, तिसरं म्हणजे ज्याला आपण न्याय आणि समानता म्हणतो किंवा सामाजिक न्याय असं म्हणतो ते तत्त्व, आणि चौथं म्हणजे या सगळ्या संविधानाच्या पाठीमागे असणारी ही जी नैतिकता आहे ती सांभाळणारी आपली बहुविधता. ती बहुविधता केवळ संघराज्याच्या स्वरूपात नाही तर इतर स्वरूपातही या संविधानाने स्वीकारलेली आपल्याला दिसते. नेमकं या 4 तत्वांच्या बाबतीत आपला सध्याचा व्यवहार कसा आहे?
नागरिकत्व म्हटलं की त्याच्यातला मुख्य मुद्दा येतो तो म्हणजे नागरिक म्हणून असणारे आपले अधिकार. पण सध्या तर सगळीकडे गाजावाजा होतो तो कर्तव्यांचा. अधिकारांपेक्षा कर्तव्य जणू काही महत्त्वाची आहेत असं हल्ली सांगितलं जातं. सरसकट तुम्ही सरकारच्याबद्दल काही बोललात की देशद्रोहापासून विविध गुन्हे तुमच्यावरती दाखल केले जातात. राजकीय गुन्ह्यांखाली पकडलेल्यांना सहजगत्या जामीन मिळत नाही. इतकंच नाही तर अनेक पत्रकार गेल्या 10 वर्षांमध्ये प्रथमच तुरुंगाची हवा खाऊन आलेले आपल्याला दिसतात. त्यांचे खटले पटकन लक्षातही घेतले जात नाहीत, ते खटले चालवलेही जात नाहीत. म्हणजे नागरिकत्वाचा दर्जा हा मागे पडून त्याच्या जागी आपण प्रजेच्या म्हणजे सरकारची कृपा आपल्यावरती आहे असं मानणाऱ्या माणसांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलेलो आहोत. दुसरं तत्त्व आपण जे मगाशी पाहिलं ते नियंत्रित सरकारचं, जे आपल्या संसदीय पद्धतीमध्ये अंमलात आलेलं आहे. म्हणजे सरकारचा कोणताही भाग, सरकारचा कोणताही अंग किंवा शाखा किंवा अधिकारी हा अंतिम नसेल, अनियंत्रित नसेल, सगळ्यांची एकमेकांवरती नियंत्रणं असतील अशी ही व्यवस्था आहे. यालाच काही वेळेला टेक्निकल भाषेमध्ये जबाबदार शासन पद्धती असं म्हणतात. म्हणजे सरकार हे कोणाला ना कोणाला तरी उत्तरदायी किंवा जबाबदार असावं लागतं. त्याच्याबद्दल आज काय परिस्थिती आहे? सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसतं की सभागृहामध्ये म्हणजे संसद असतील किंवा सभागृह विधानसभांची असतील त्याच्यामध्ये सभाध्यक्ष पक्षपातीपणे वागतात असा आरोप केलेला आपल्याला दिसतो. सभासदांना पटकन सभासदत्व त्यांचं काढून घेतलं जातं, त्यांच्याविरुद्धचे हक्कभंगाचे ठराव मान्य केले जातात, त्यांच्यावर बेशिस्तीची कारवाई केली जाते. इतकंच नाही तर ऐतिहासिक स्वरूपाचं अधिवेशन परवाच जे घडलं संसदेचं ते वेगळ्याच कारणासाठी ऐतिहासिक होतं. ते असं की त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरच नव्हती. म्हणजे ज्या संसदेचं काम प्रश्न विचारण्याचं असतं त्या संसदेचं प्रश्न न विचारणारं अधिवेशन आपण घडवून आणलं. आणि त्यामुळे खरोखरच आपलं सरकार किती नियंत्रित आहे. इतकंच नाही तर सरकारचे जी स्वायत्त अंग असतात, मग ते इलेक्शन कमिशनसारखं घटनात्मक अंग असेल किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट किंवा CBI यासारखी सरकारची इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज असतील, त्यांची कामं ही जणू काही ते सरकारच्या शाखा असल्यासारखी चालतात असा सरसकट आरोप हल्ली केला जातो. आणि त्यामुळे नियंत्रित सरकारचं जे तत्त्व आहे ते तरी आपण नेमकं किती अंमलात आणतो याच्याबद्दल सध्या तरी शंकाच आहे. सामाजिक न्यायाच्याही बाबतीत आपल्याला तेच म्हणता येईल. सामाजिक न्याय म्हटला की सर्वसाधारणपणे आपण फक्त आरक्षणाची चर्चा करतो. पण आपल्या देशामध्ये जातीची असेल, आर्थिक पातळीवर असेल, विविध प्रकारची विषमता ही सतत वाढतीये अशी तक्रार अनेक अर्थतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ सतत करत असतात. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर देशातल्या फक्त 10% लोकांकडे तब्बल 73% संपत्ती आहे. म्हणजे तुम्हाला या विषमतेची कल्पना येऊ शकेल. इतकंच नाही तर देशातल्या जवळपास 77% लोकांचा वर्षी वाढणाऱ्या संपत्तीचा दर हा जेमतेम 1% एवढाच आहे. इतक्या टोकाची विषमता असलेल्या देशामध्ये स्वाभाविकच लोक वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांच्या मार्गाने आपले अधिकार आणि आपल्या मागण्या प्रस्थापित करू पाहतात आणि मग सरकार त्यांच्या विरोधात कारवाया करतं असं चित्र आपल्याला दिसतं. म्हणजे सामाजिक न्याय किंवा आपल्या संविधानामध्ये जी मार्गदर्शक तत्त्व सांगितलेली आहेत ती मार्गदर्शक तत्त्व यांचा कशाचाही विचार केला तरी आपण तिथे मागे पडतोय असं चित्र आपल्याला दिसतं. या सगळ्याच्या वर आपल्या संविधानाचं सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व जे आहे ते म्हणजे या देशाची बहुविधता जी आहे ती बहुविधता कायम राखेल अशा प्रकारची संघराज्य पद्धती संविधानाने निर्माण केलेली आहे. पण त्याच्यातही केंद्र आणि राज्य यांच्यातले संघर्ष सतत टोकाला जाताना आपल्याला दिसतात. तुम्ही अगदी रोजची वर्तमानपत्र किंवा रोजच्या बातम्या पाहत असाल तरी तुम्हाला हे माहिती असेल, मागे आपणही याची चर्चा केलेली आहे की संविधानाचा गळा घोटण्याचं काम जर दुसरं कोणी करत नसेल तर खुद्द संविधानाचं पद भोगणाऱ्या राज्यपालांकडनं ते सरसकट केलं जातं. आत्ता अलीकडेच तामिळनाडू सरकारच्या राज्यपालांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केलेला आहे.
त्याचं कारण आत्ता अलीकडेच तमिळनाडू सरकारच्या राज्यपालांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केलेला आहे. त्याचं कारण विधानसभेने पास केलेली विधेयकं हे राज्यपाल संमती न देता तशीच ठेवून देतात. याला घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचं पाठबळ नाही. सर्वोच्च न्यायालयाने कान उघडणी केल्यानंतर अचानक मग या राज्यपालांनी एकदम 10 विधेयकं विधानसभेकडे परत पाठवून दिली सह्या न करता. आता विधानसभेने ती परत मंजूर केलेली आहेत. म्हणजे राज्यपालच जर अशा प्रकारे संवैधानिक नैतिकतेची पायमल्ली करत असतील तर देशाची बहुविधता कशी कायम राहील? संघराज्यातली प्रादेशिक विषमता त्यामुळे वाढेल. या विषमतेखेरीज हिंदीचं सतत वर्चस्व आणण्याचा प्रयत्न करणं हे या बहुविधतेच्या विरुद्ध जाणारं आणखी एक उदाहरण म्हणून आपल्याला दाखवता येईल. अशी अनेक उदाहरणं दाखवता येतील. मुद्दा असा आहे की आपल्या संविधानाच्या गाभ्याच्या तत्वांच्या कोणत्याही उदाहरणांकडे तुम्ही पाहिलं तरी तुम्हाला असं दिसेल की त्याच्यातली आपली वाटचाल सध्या अत्यंत खडतर झालेली आहे. किंबहुना आपण सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे संविधान चांगलं पण ते अंमलात आणणाऱ्यांचा व्यवहार मात्र हिणकस अशी काहीतरी परिस्थिती आज झालेली आहे. राज्यकर्ते हे जसं संविधान अंमलात आणणारे एक जबाबदार घटक असतात तसंच आपण जनता किंवा नागरिक हे संविधान अंमलात आणणारा दुसरा महत्त्वाचा घटक असतो. आणि जर राज्यकर्ते ते संविधान नीट अंमलात आणत नसतील तर या संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या काळामध्ये आपण नागरिक म्हणून याचा विचार करायला पाहिजे की जे संविधान आपल्याला आपल्या संविधान सभेने दिलं, ज्याच्या आधारे या देशाची वाटचाल व्हायला पाहिजे आणि इथे लोकशाही आणि समानता यायला पाहिजे असं संविधानाने सांगितलं, त्याची अंमलबजावणी सच्चाईने करण्याची, प्रामाणिकपणे करण्याची जबाबदारी शेवटी जर राज्यकर्त्यांनी ती नाकारली तर ती नागरिकांवर आहे की नाही याचा विचार नागरिकांनी करण्याची आज वेळ आलेली आहे. नमस्कार.